तर एआय आल्यामुळे ज्या सामान्य टर्म्स आपण ऐकतो, की मशीन लर्निंग सारख्या हं. गोष्टी आहेत. त्या गोष्टींवरती काम करण्यासाठी टीम मेंबर माणसं आपल्याला लागणार आहे. हो. त्याच्यानंतर डीप लर्निंग आहे. त्यावरती काम करण्यासाठी टीम मेंबर हे प्रत्येक कंपनीला लागणार आहेत. ओके. एजेंटिक एआय सारख्या लेटेस्ट आणि ज्या फॅन्सी गोष्टी आजकाल आपल्या सगळ्या यंग स्टुडंट्सला वाटतात. ते बनवण्यासाठी सुद्धा प्रत्येक आयटी ओके. कंपनीला टीम मेंबर लागणार आहेत, कॅन्डिडेट लागणार आहेत. ज्याचं बी-एस-सी असू दे, बी-ए असू दे, बी-कॉम असू दे, अशा लोकांना सुद्धा आय-टीमध्ये जॉब मिळतो. पण माझ्या माहितीनुसार आय-टीत जर जॉब करायचा आहे, तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे. हं. मग जर ह्यांना कोडिंग येत नाही, तर मग हे कसे जॉब करू शकतात? एवढी मोठी जी आय-टी इंडस्ट्री आहे, हं. ती फक्त 2-3 टेक्नॉलॉजीजवरती चालत नाही. हां. पण फ्रेशर म्हणून जेव्हा आपल्याला आय-टी करियर चालू करायचं आहे ना, तेव्हा आपण काय शिकलं पाहिजे, याला 2-3 ॲडिशनल पॅरामीटर येतात, कारण आपण फ्रेशर आहे. हां. काय पहिला पॅरामीटर येतो, की चला मी फ्रेशर आहे, मला माझं करियर चालू करायचं आहे. हं. मला काही ना काहीतरी लेटेस्ट शिकणं हे मान्य आहे. पण जे मी काही शिकतोय, त्याच्यामध्ये आत्ता इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे. ज्या लोकांचे एक्झॅक्टली जॉब्स गेलेत, म्हणजे आज पण मी बघितली एक बातमी, की खूप साऱ्या आय-टी कंपन्या अजूनही कर्मचारी कमी करायचं काम करतायत. हं, सो अशा लोकांना समजा त्यांना परत तो जॉब मिळवायचा असेल, हं. तर कुठले स्किल्स त्यांनी घेतले पाहिजेत? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत संदीप भुतारे सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद सर. एआय आलंय आणि आय-टी मधले जॉब जात आहेत. पण एआय आल्यामुळे कुठले जॉब नवीन निर्माण झालेत, कुठल्या अपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्यात, हे तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहे. एका बाजूला इंजिनियर्स खूप सारे झालेत, त्यांना आय-टी जॉब भेटत नाहीत. पण सरांचं म्हणणं असं आहे, की तुमची फील्ड कुठलीही असो, अर्थात बी-ए असो, बी-कॉम असो, बी-एस-सी असो, कुठलीही असो, तुम्ही आय-टीमध्ये जॉब मिळवू शकता. आणि अर्थात फ्रेशर जरी असलात तरीही तुम्हाला जॉब मिळणार म्हणजे मिळणार. सो तो कसा मिळणार आहे, हेच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. सर, आता आपण सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न हाच आहे, जसं मी आता म्हणालो, की एआय आलंय आणि खूप लोकांचे जॉब्स गेलेत. हां. पण एआय आल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे जॉब्स तयार झाले? कसं आहे, एआयच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहे, की एआय आलं म्हणजे सगळंच काही ऑटोमॅटिक होईल, सगळं सॉफ्टवेअर टूलच्या थ्रू होईल आणि माणसं आय-टी इंडस्ट्रीमध्ये लागणारच नाही काम करायला टीम मेंबर म्हणून की काय, असं एक खूप चुकीचं चित्र आहे ना, खूप साऱ्या लोकांकडून आता मार्केटमध्ये तयार केलं जातं. एक चुकीची कन्सेप्ट आहे सर. अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं, तर एआय आल्यामुळे ज्या सामान्य टर्म्स आपण ऐकतो, की मशीन लर्निंग सारख्या हं. गोष्टी आहेत. त्या गोष्टींवरती काम करण्यासाठी टीम मेंबर माणसं आपल्याला लागणार आहेत. हो. त्याच्यानंतर डीप लर्निंग आहे. त्यावरती काम करण्यासाठी टीम मेंबर हे प्रत्येक कंपनीला लागणार आहेत. ओके. एजेंटिक एआय सारख्या लेटेस्ट आणि ज्या फॅन्सी गोष्टी आजकाल आपल्या सगळ्या यंग स्टुडंट्सला वाटतात. ते बनवण्यासाठी सुद्धा प्रत्येक आयटी ओके. कंपनीला टीम मेंबर लागणार आहेत, कॅन्डिडेट लागणार आहेत. ओके. हा झाला एक सर अगदी बेसिक भाग. हं. त्यानंतर आता बेसिकली एआय, डेटा ह्या सगळ्या गोष्टी एका कशा फ्लोने वर्क करतात. तर आपण समजूया, की आपल्याला एखादं एआय मॉडेल डेव्हलप करायचं आहे. हां. त्यासाठी काय लागतं, की खूप साऱ्या प्रमाणामध्ये ह्यूज अमाउंट ऑफ डेटा हा आपल्याला वेगळ्या-वेगळ्या ठिकाणावरनं घ्यायला लागतो, हां. गॅदर करायला लागतो, अगदी ह्यूज. बरोबर. तर असं नाही, की आपण तो डेटा मिळवला आणि लगेच त्याच्यावरती एखाद्या एआय मॉडेलला ट्रेन करणं चालू केलं, असं होत नाही. तो डेटा अगोदर फाईन ट्यून करायला लागतो. कारण खूप एक डिस्ट्रिब्युटेड डेटा असतो. हां. त्या डेटाला एक क्लीनिंग करायला लागतं. ओके. ओके. आणि त्यानंतर तो डेटा आपल्याला ट्रेन करायला लागतो डिफरंट किंवा वापरायला लागतो डिफरंट एआय मॉडेलसाठी. ओके. या सगळ्या गोष्टीसाठी लेटेस्ट लाखोंचं पॅकेज असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज फ्रेशरसाठी क्रिएट झालेल्या आहेत. ओके. एक्सपिरियन्सचं तर मी बोलतच नाही. हां. फ्रेशर्सबद्दल जास्त बोलतो. ओके. की जसं की डेटा इंजिनिअरिंग फील्ड आहे, डेटा एनालिटिक्स फील्ड आहे आणि ओके. भारताच्या केसमध्ये, इंडियाच्या केसमध्ये सगळ्यात लकीली आणि एक चांगली गोष्ट ही आहे, की जगभरातल्या ज्या सगळ्या मोठ्या आय-टी कंपनीज आहेत, हां. जसं की Google आहे, Amazon आहे, त्यानंतर Microsoft आहे. त्या हां. सगळ्यांची खूप मोठी-मोठी डेटा सेंटर्स आपल्या भारतामध्ये
ओके. येणार आहेत, आलेली पण आहेत, काही ठिकाणी त्या दृष्टीने कामही चालू झालेलं आहे. सो ओके. एवढा सगळा ह्यूज जॉबचा स्कोप हां. आय-टी इंडस्ट्रीमध्ये एआयमुळे तयार ओके. झालाय. ओके. पण ओके. कुठेतरी एखादी बातमी कोणीतरी पाहतं, एखादी रील पाहतं, की एआयमुळे जॉब गेले. अरे पण कुठले जॉब गेले? काय लोकांचे जॉब गेले? त्यांच्याकडे लेटेस्ट स्किल्स होते का? हे कोणीच हां. पाहत नाही. फक्त बरोबर. विनाकारण सर आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना भीती घालवण्याचं कुठेतरी काम चालू आहे. हं. पण वास्तविकता तशी नाही सर. ओके. यामुळे या सगळ्या हे तर मी खूप हाय लेव्हल सांगितलं. ओके. हां. खूप जास्त प्रमाणामध्ये जॉब आय-टी इंडस्ट्रीमध्ये तयार झालेत आणि इथपासून पुढे पण होणार आहेत. सो अर्थात ते जॉब्स मिळवण्यासाठी कुठलं स्किल पाहिजे आणि ते कुठं मिळतं आपण हे नंतर बोलूयात. पण मला हे विचारायचं आहे, की जसं इंट्रोडक्शनमध्ये मी म्हणालो होतो, की ज्याचं बी-एस-सी असू दे, बी-ए असू दे, बी-कॉम असू दे, अशा लोकांना सुद्धा आय-टीमध्ये जॉब मिळतो. पण माझ्या माहितीनुसार आय-टीत जर जॉब करायचा आहे, तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे. हं. मग जर ह्यांना कोडिंग येत नाही, तर मग हे कसे जॉब करू शकतात? याचं सिंपल रिझन आहे सर. आय-टीमध्ये हाय लेव्हलवरती जसं नॉन आय-टी स्टुडंटबद्दल आपण बोलतोय. हं. तर प्रत्येकच जॉबमध्ये कोडिंगचं जे पर्सेंटेज आहे, हं. ते डिफरंट आहे ना सर. जिथे कोर सॉफ्टवेअर डेव्हलपरचा जॉब आहे, हं. तिथे कोडिंगचं पर्सेंटेज हाय. मी हां. म्हणतो ओके, तिथं शक्यतो कॉम्प्युटर आय-टीवाले स्टुडंट जास्त जातात, मान्य आहे. हं. पण 2026 मध्ये जिथे डेटा रिलेटेड इतक्या सगळ्या नवीन अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत, तिथं कोडिंगचं प्रमाण हे खूप कमी आहे. हां. ओके. करेक्ट. आणि बाकीच्या टेक्नॉलॉजीज टूल आपल्याला वापरायला लागतात. याचं आपल्या सर्व दर्शकांना समजण्यासाठी साध्या भाषेत उदाहरण मी देतो. हं. अन् कंप्लीटली नॉन आय-टी बॅकग्राऊंडचे स्टुडंट आपण समजूया. हं. बी-कॉमचा स्टुडंट आहे एखादा. हं. तर तो त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये काय शिकलाय? कॉमर्स रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, टॅक्सेशन रिलेटेड बेसिक गोष्टींच्या फक्त टर्म्स मी म्हणतो त्याला Correct. माहिती तरी असतील, ज्या सायन्सवाल्या स्टुडंट्सला माहीत नाहीयेत. हं. नॅचरली. आता एवढी मोठी जी आय-टी इंडस्ट्री आहे, आय-टी इंडस्ट्रीचं काम काय? बेसिकली सॉफ्टवेअर्स बनवणं. करेक्ट. तर मग सॉफ्टवेअर्स हे जगातल्या प्रत्येक प्रकारच्या इंडस्ट्रीसाठी बनवले जातात. हां. जसं की इंडस्ट्रीज म्हणजे काय? बिझनेस कॅटेगरीज फॉर एन एक्झाम्पल बँकिंग बिझनेस हां. आहे, फायनान्स बिझनेस आहे, इन्शुरन्स बिझनेस आहे, टेलिकॉम बिझनेस आहे. हं. ओके. सो या सगळ्या रिलेटेड इंडस्ट्रीजच्या रिलेटेड सॉफ्टवेअर बनवल्या जातात. हं. मग अशा खूप मोठ्या आय-टी कंपनीज आहेत, हं. ज्यांची एक्सपर्टीज कशामध्ये आहे, की आम्ही वर्ल्ड वाईड बँकांसाठी, ओके. फायनान्स बिझनेससाठी, इन्शुरन्स बिझनेससाठी सॉफ्टवेअर बनवणं ही आमची एक्सपर्टीज. हं. ओके. मग अशा केसमध्ये जेव्हा त्यांना फ्रेशर कॅन्डिडेटला हायर करायचं आहे, तिथे नॅचरली त्यांचा प्रेफरन्स पहिला कुठे आहे? ॲटलीस्ट हो. काही पर्टिक्युलर डेफिनिट जॉब रोलसाठी, की या जॉब रोलमध्ये मला कोडिंगचं काम जास्त नाहीये. हं. आपल्या एरियाशी रिलेटेड, आपल्या फील्डशी रिलेटेड बेसिक टर्म्स माहिती असलेला स्टुडंट जास्त महत्त्वाचा आहे. करेक्ट. तो कॉमर्सचा आहे. हं. त्याच्यामुळे नॅचरली तिथे रिझ्युमे बरोबर. कॉमर्सच्या स्टुडंटचा सिलेक्ट होतो. हां. ओके. दुसरं मी नॉन आय-टी, प्युअर नॉन आय-टीचं एक्झाम्पल देतो. हां. आपल्या सगळ्यांना असं वाटेल, अरे आय-टीचा आणि या गोष्टीचा काय संबंध? तर खूप मोठा संबंध आहे. हं. की फार्मा इंडस्ट्री. आता समजा बी फार्म, एम फार्म, फार्मसी एज्युकेशन बॅकग्राऊंड झालेले स्टुडंट्स आहेत. त्यांना असं वाटेल, की किंवा त्यांच्या पालकांना असं वाटेल, की आय-टीचा आणि आपला काय संबंध? तर खूप मोठा संबंध आहे. फार्मा इंडस्ट्री ही जगामध्ये खूप ह्यूज इंडस्ट्री आहे. बरोबर. त्या इंडस्ट्रीचे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर्स बनवणारी, त्यावरती काम करणाऱ्या मल्टिपल अशा कंपन्या आहेत, खूप मोठ्या. हं. ओके. अशा कंपनीमध्ये जेव्हा त्यांना पर्टिक्युलर रोलसाठी हायर करायचं आहे, ओके. त्या केसमध्ये त्यांचा बाय डिफॉल्ट प्रेफरन्स असतो, की आम्हाला ह्या आय-टी रोलसाठी कॅन्डिडेट पाहिजे, मान्य आहे. हां. ओके. पण त्यासाठी त्याला फार्मा इंडस्ट्रीचं बेसिक टर्म्स करेक्ट. माहिती पाहिजे, ज्या तो त्या सिलेबसमध्ये शिकलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे काही कंपन्यांचं असं आहे सर, हं. आम्हाला ह्या पर्टिक्युलर आय-टी रोलसाठी हां. ओके, फक्त मध्ये जे फार्मसीमध्ये ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे ना, हं. तेच कॅन्डिडेट पाहिजेत. ओह! आणि तशा आपल्या कॅन्डिडेटला फ्रेशर्सला अगदी 3,00,000चं सुद्धा पॅकेज मिळालंय. क्या बात! ओके. सो आय-टीला थोडंसं वाईड पर्स्पेक्टिव्हने समजून घेतलं. फक्तच डेव्हलपमेंट नाही आहे आय-टीमध्ये, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. ही तर मी 2 एक उदाहरणं दिली. हां. कॉमर्सचं एक, फार्मसीचं एक. असे पर्टिक्युलर सर जॉब रोल्स आहेत, एरियाज आहेत, इंडस्ट्रीज आहेत. ओके. त्यासाठी डेफिनिट कंपनीज आहेत. आपल्या पुण्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तर आहेतच आहेत. जिथं या नॉन आय-टी एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला आय-टी रोलसाठी जास्त डिमांड आहे.
पण जसं तुम्ही आता सांगताय, की खूप जास्त डिमांड आहे फार्मामध्ये किंवा ज्या फायनान्स कंपन्या आहेत, त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्यासाठीच जॉब हं. अपॉर्च्युनिटी आहेत. पण तुमच्याकडे काही असे उदाहरणं आहेत का, की तुमचे स्टुडंट्स असतील, की जे काय म्हणतो आपण खूप गरीब घरातले होते आणि आज तुमच्याकडे शिकले आणि एका चांगल्या पगाराची नोकरी ते करतायत? सर एक मुलगा होता अहिल्यानगर जिल्ह्यातील मला वाटतं त्याचं गाव होतं. हं, आणि त्याने मला असं सांगितलेलं, की जो कुठलं माझं गाव आहे, तिथं जास्त पाणी वगैरे असा विषय नाहीये. जो कुठला एरिया असेल. तर जे काही आता आयुष्यात करायचं ते मलाच करायचं कसंबसं घरच्यांनी मला डिग्रीचं शिक्षण दिलं. ओके. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. या जमान्यामध्ये 2025 मध्ये हं, पी-जीवरती फक्त राहताना, रूमवरती राहताना मेसचे पैसे द्यायला लागू नये ना, म्हणून तो स्वतः त्या छोटं जे गॅस वगैरे असतो ना, हां. त्याच्यावरती 2 टाईमाचं जेवण बनवून खायचं. ओह! असं आहे. आणि हे त्याने मला रिॲलिटी सांगितलं, की "सर मी आत्ता आलोय पुण्यामध्ये. मी स्किल वगैरे अपग्रेड करतोय. जे काही आहे ते इथून मला माझी सुरुवात करायची." ओके. मग हळू मी त्याला सांगितलं, की "अरे असं नको करू. 4-6 महिन्याचा प्रश्न आहे. पण जर तू सगळंच स्वयंपाक, पाणी सगळंच तू स्वतः करत बसला ना, तुझी जिद्द मला समजते. हं, पण त्यात तुझा वेळ खूप जाईल. हं, हं, त्याच्यामुळे हा वेळ तू या बाकीच्या गोष्टीमध्ये न घालवता फोकस करून तू अभ्यास करण्यावरती दे." हं. आणि इंग्लिश कम्युनिकेशन तर अगदीच वीक होतं कारण त्याची काहीच चूक नाही बिचाऱ्याची. कसं आहे कॉलेजमध्ये त्याला ते वातावरणच नाही ना आजूबाजूला. तो हां. शिकणार कुठे? बरोबर. ओके. आपण फक्त एखाद्याला म्हटलं, की "अरे तुला हे येत नाही." असं म्हणून नाही ना चालत सर. सो हं, तो शिकण्यासाठी त्याला कुठे अपॉर्च्युनिटी होत्या का? कुठेच नव्हत्या. एक्सपोजर नव्हतं. मग हं. त्याला दोष देण्यात फायदा नाही. तर लिटरली फक्त 6 महिने त्याने मन लावून फोकस केला. मध्यंतरी सर अशी सिच्युएशन हं. आलेली. एकदा तो अगदी बारीक तोंड करून आला माझ्याकडे. म्हटलं, "सर मी गावाला जातो. बाकीची पोरं जी आहेत गावाकडची ती हं. पोलीस भरती वगैरे त्याची तयारी करतायत. सकाळी-सकाळी पळायला जातात. जी काही त्यांची तयारी, प्रिपरेशन आहे ती हं. त्यांच्याच ग्रुपमध्ये जाऊन जॉइन होतो." मी त्याला म्हटलं, "अरे तुझं ओह! टेक्निकल एज्युकेशन झालंय. तुला टेक्निकल ट्रॅकवरती जायचंय. त्या गोष्टी लाईफटाईम चालू आहेत ना. तू 6 महिन्याचा तरी फोकसने वेळ दे ना. आता तू हां. 2-3 महिने तर दिलेतच." हं, तेवढी एक गोष्ट त्याने माझी ऐकली हं. आणि सर लिटरली फ्रेशर म्हणून कम्युनिकेशनची पण खूप चांगली प्रॅक्टिस त्याने केली, हं. इम्प्रूव्हमेंट केली. फ्रेशर म्हणून तो स्टुडंट 4.5 एल-पी-एने मगरपट्टा आय-टी पार्कमध्ये ओह! प्लेस झाला सर. वाह! असं आहे. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हं, आणि दुसरी स्टुडंट सर मला सांगायला आवडेल, की तिचं कॉमर्स एज्युकेशन बॅकग्राऊंड झालेलं आहे. हं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रामीण भागातनंच ती होती, मिडल क्लास फॅमिलीतनं. सो आपल्याला माहिती आहे, की मुलीचं जर ग्रॅज्युएशन झालंय, आता शिक्षण झालंय आपल्या ग्रामीण भागामध्ये, हं. टायर 2, टायर 3 सिटीमध्ये, तर लगेच कुठेतरी नातेवाईक लग्नासाठी स्थळं सुचव, हे ते चालू करतात. आणि शेजार-पाजारची लोकं पण लगेच स्थळं आणायला लागतात. तर तिची हां. ही जिद्द होती, की नाही मला आधी स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय. ओके. असं आहे. सो जेव्हा तिने हे शिकणं चालू केलं हं. गोष्टी, मी तिला तेच सांगितलेलं, की "तू 6 महिने बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि पहिली गोष्ट तुला असं वाटतंय ना, तू त्या घरच्यांच्या नजरेतच राहू नकोस. ओके. तू म्हणजे असं घरच्यांच्या नजरेत राहू नकोस म्हणजे काय? तू पुण्याला आहे किंवा मग आता जसं आपल्या येस इन्फोटेकच्या हां. ब्रँचेस ह्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू होत आहेत. तू हं. तिथे जाऊन राहा. मान्य आहे ओके. तुला थोडासा राहायचा खर्च वाढेल. पण सतत ते आपण म्हणतो ना, मुलगी दिसतीये आता ग्रॅज्युएट झालं, हां. तर विनाकारण शेजार-पाजारचीच जास्त लग्नाची हो, घाई हो. करतात. आई-वडिलांना मनातून तळमळच असते सर, की माझ्या मुलीने काहीतरी करिअरमध्ये करावं. करेक्ट. ठीक आहे, अशा प्रकारे तिने सुरुवात केली. कॉमर्स पर्टिक्युलर एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे सर. ओके. ओके. आणि तिने जो मी तिला ट्रॅक सांगितला होता करियर ट्रॅक, तो तिने चूज केला. आणि ऑफ मेहनत घेतली. याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय तिच्या मेहनतीला आहेच. ओके. ओके, त्याच्यामध्ये अजिबात वाद नाहीये. आणि फ्रेशर म्हणून सर 3 एल-पी-ए पॅकेजने कॉमर्सची स्टुडंट प्लेस झाली. आत्ताच्या ओह! मोमेंटला अत्यंत ग्रामीण भागातून ती आलेली होती. तिला फक्त एकच होतं, की मला काहीतरी माझ्या पायावरती उभं राहायचं आणि मग लग्न वगैरे या गोष्टी आहेतच नॅचरली. हां. ओके. बरोबर. सो असे खूप सारे स्टुडंट आहेत सर. उदाहरणं द्यायची म्हटली तर ओके. वेळ कमी पडेल. ओके, पण ओके. मन लावून मेहनत घेतली, साधी गोष्ट आहे सर. करेक्ट डायरेक्शन प्लस स्टुडंटची मेहनत हां. आणि इन्स्टिट्यूटचा सपोर्ट. ह्या तीनही गोष्टी ओके. जर व्यवस्थित झाल्या, हां. तर नक्कीच त्या गोष्टी सर स्टुडंटला एक चांगला आउटपुट मिळवून देतात. अशी खूप सारी उदाहरणं. जसं तुम्ही आत्ता एक उदाहरण सांगितलं त्या मुलाचं किंवा मुलीचं. आपल्याकडे पण बरेच प्रेक्षक ग्रामीण भागातून आहेत. शेतकऱ्याची मुलं-मुली हो. जास्त आहेत.
मग अशा मुलांना पुण्यात येऊन राहणं, त्यात परत शिक्षणाचा खर्च हा वेगळा. सो खूप ते फायनान्शियली टफ असू शकतं. मग साधारण ह्या कोर्सेसचा कालावधी म्हणजे ग्रॅज्युएशनसारखा आहे की पर्टिक्युलर कोर्स आहे नक्की काय? याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही म्हणताय ते पूर्ण बरोबर आहे सर, की आजकाल तुमचं कॉलेज कुठे का असेना, ते पुण्यात असेल, हं. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, गावात असेल, ग्रॅज्युएशनची फी आणि खर्च हा खूप वाढलेला आहे सर. सो हं. आता इमिडिएटली इथे बोलून तुम्ही किंवा मी ते काही चेंज करू शकत हो. नाही. ही रिॲलिटी आहे तर आहे. आणि त्यानंतर जर पुणे, मुंबईसारख्या ठिकाणावर राहायचं, खायचं म्हटलं, तर फायनान्शियली ते खरंच खूप बर्डन येतं. याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, आत्ताच्या मोमेंटला आपल्या सांगली, कोल्हापूर, अमरावती, सातारा जिल्ह्यामध्ये कराड, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा या ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत आणि बाकीच्या ओके. जिल्ह्यामध्येही आपण ब्रँचेस ते करणार आहोत. ओके. पण त्याला स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी होतील हं. आणि जे ड्युरेशन तुम्ही म्हटलं सर, ऑन एन एव्हरेज एक 4 ते 6 महिन्याचा वेळ जर फुल फोकसने ओह! दिला, ओके. अझ्युमिंग की त्या स्टुडंटला टेक्निकल जास्त काहीच नॉलेज नाही. नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा असतोय. हां. कम्युनिकेशन पण मी म्हणतो वीकच आहे किंवा एव्हरेज हां. आहे. तर 4 ते 6 महिन्यांचा जर वेळ डेडिकेटेडली हं. दिला, तर नक्की सर खूप चांगल्या पॅकेजने स्टुडंट प्लेस झालेले आहेत वाह! आणि त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण केलेली आहेत. स्वतःचं आय-टी करियर चालू केलेलं आहे. अशा वाह! गोष्टी आहेत सर. क्या बात है! म्हणजे 4 ते 6 महिन्याच्या कोर्समध्ये लाखोंचं पॅकेज मिळू शकतं. हां, त्याच्यामध्ये पूर्ण मन लावून अभ्यास करणं कारण आपल्या ओह! प्रेक्षकांना हे कुठलं एक गोड अशी खोटी-खोटी हां, कमिटमेंट हां. पण नाही वाटली पाहिजे. करेक्ट आहे. असं नाही की काहीतरी आपण फक्त टाईमपास करतोय म्हणून नाही. करतोय. जर मन लावून मेहनत केली, पूर्ण वेळ दिला, तर 4 ते 6 महिन्यामध्ये हे शक्य आहे सर. खूप साऱ्या स्टुडंटने हे शक्य केलेलं आहे. वाह! वाह! मग साधारण आता समजा 4 ते 6 महिन्याचा कोर्स तुम्ही म्हणताय. मग त्या कोर्सचा एक्झॅक्टली पॅटर्न काय असतो? ऑनलाईन असतो, ऑफलाईन असतो, कसं? त्याच्यामध्ये सर दोन्ही मोडमध्ये हे कोर्सेस असतात. जसं मी म्हटलं, की पुणे हेड ऑफिस तर आहेच. त्यासोबत जिल्हे मी सांगितले ज्या हां, जिल्ह्यामध्ये ब्रँचेस आहेत. पण बाकीच्या जिल्ह्यामधले जे स्टुडंट आहेत अजून जिथे ब्रँच नाहीये, हां. तर तिथले स्टुडंट एकतर पुण्यामध्ये येऊन करू शकतात ट्रेनिंग किंवा जर नाही ते अफोर्डेबल हं. झालं, तर सेम क्वालिटी ट्रेनिंग कंप्लीटली त्यांना ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा अवेलेबल ओके. आहेच. So जर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ब्रँच आहे, तर प्रेफरन्स ऑफ कोर्स आपण तिथेच दिला पाहिजे हां. क्लासरूम मोडमध्ये आणि जर नाही आहे ब्रँच, तर मग ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा सेम क्वालिटी आपण प्रोव्हाईड करतो. ओके, ओके. मग साधारण याची प्रोसिजर काय असेल? समजा एखाद्याने तुमच्याकडे ॲडमिशन घेतलं, ऑनलाईन हं. असो किंवा ऑफलाईन. साधारणतः 4 महिन्याचं ड्युरेशन जे आहे किंवा 6 महिन्याचं ड्युरेशन त्याच्यात नक्की काय-काय गोष्टी असतात? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे सर, जिथं मुलांचं खूप मोठं कन्फ्युजन आहे, की आपण आय-टीचा कुठला करियर ट्रॅक सिलेक्ट करायचा. ओके. कारण काय, त्यांनी त्यांच्या मित्रांकडून काहीतरी अर्धवट ऐकलेलं असतं. हं. ज्यांना स्वतःला पण अर्धवटच नॉलेज असतं. ओके. हां. मग कुठेतरी नात्यातनं कुणाचा तरी भाऊ, बहीण माहिती असं बरंच काय-काय असतं. हां. ऐकीव माहिती खूप आहे, पण कन्फर्म नॉलेज नाही. हां. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जी आपली डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, काउन्सिलिंग टीम आहे. तर त्यांच्या फीडबॅकनुसार हे याचा कुठेतरी अंदाज आम्हाला आहे, की ह्या स्टुडंटचं जे एज्युकेशन आणि पास आउट इयर आहे, ओके. त्यानुसार त्याचा रिझ्युमे कुठे सिलेक्ट होऊ शकतो. ओके. कारण कुणालाही जॉब मिळवायचा आहे, तर पहिली स्टेप काय आहे? त्याचा रिझ्युमे रिझ्यूम. सिलेक्ट व्हायला पाहिजे. रिझ्युमेच जर सिलेक्ट झाला नाही, तर कितीही चांगलं नॉलेज त्याला असून फायदा नाही. कंपनीपर्यंत तो पोहोचणार कसा? करेक्ट. सो एक काही हाय लेव्हल पॅरामीटर्स आहेत, की हं, हे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, हे पास आउट इयर आहे. तर साधारण या प्रोफाइलसाठी रिझ्युमे सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे जास्त आहे. ओके. जेणेकरून त्या विद्यार्थ्याला जेव्हा तो शिकेल लेटेस्ट गोष्टी, हां. त्याला इंटरव्ह्यू कॉल जास्तीत जास्त मिळतील. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते इंटरव्ह्यू कॉल सुद्धा अरेंज आपल्या जी प्लेसमेंट टीम आहे त्यांच्याकडनंच प्लेसमेंट असिस्टंटच्या अंडर ते केलं जातं. आणि ओके. जेवढे इंटरव्ह्यू कॉल जास्त मी म्हणत नाही सर, की प्रत्येक जण पहिल्या इंटरव्ह्यूमध्येच हां. पास होतो असं होत नाही. काही जणांना 2-3 इंटरव्ह्यू लागतात. काही हं. जणांना अगदी 5-6 इंटरव्ह्यू सुद्धा लागतात. एखाद्याला त्याच्यापेक्षाही जास्त लागतं. ते ओके. डिपेंड करतं हां. प्रत्येकाच्या प्रिपरेशननुसार. सो जेवढे इंटरव्ह्यू कॉल्स त्याला जास्त मिळतील, तेवढा त्या स्टुडंटचा फायदा आहे. सो करेक्ट. पहिली गोष्ट करेक्ट ट्रॅक जो आहे तो त्याला हां. सजेस्ट करणं. ओके. ते झालं. नंतर त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीचा आजकाल एक कॉमन फॅड चालू आहे सगळीकडे, की शाळा भरवली जाते सर. हां. 50-100 जणांची बॅच आहे आणि आपण टेक्निकल अपग्रेडेशन करतोय. सो जे आपले सगळे हां. सूज्ञ पालक, दर्शक हे सगळे पाहतायत, विद्यार्थी पाहतायत. तसं एक मनाला आपण फक्त एकच प्रश्न विचारला पाहिजे, की मी काहीतरी टेक्निकल गोष्ट शिकतोय ज्याच्यावरती मला माझं करियर करायचंय. हां. ती जर मी 40, 50, 100 जणांच्या बॅचमध्ये शिकलो शाळेसारखं, तर खरंच माझ्याकडे हां. पर्सनली अटेन्शन भेटेल का? हं. ओके. खरंच मला त्या 40-50 जणांमध्ये मी किती वेळा हात वरती करून माझा प्रश्न विचारू शकतो, की "अरे, मला कोडिंग करताना हा एरर आलाय, डाउट हां. आलाय." त्या ट्रेनरला आपल्या लॅपटॉपपर्यंत तरी येता येईल का? हां. करेक्ट. शाळेसारखं असलं.
असं हे खूप सारे काही चुकीचे प्रकार असतात. सो आपल्याकडे कसं अप्रोच आहे, डेडिकेटेड 12 ते 15 जणांचीच एक लिमिटेड बॅच साईज असते. म्हणजे ओके. पर्सनलाइज अटेन्शन. कारण आपला जो हो. विद्यार्थी आहे, सर तो ऑलरेडी टेक्निकली थोडा वीकच आहे. करेक्ट आहे. त्यात तो कम्युनिकेशन वाईज पण वीक आहे. आपल्याला हां. त्याला त्याच्यावरती पण काम करायचं आहे. हे सगळं करत असताना ॲटलीस्ट आपण त्याच्याकडे पर्सनलाइज अटेन्शन दिलं, तर कुठेतरी त्याचा तो कॉन्फिडन्स वाढेल, की हां. "हां बाबा, माझं काही चुकलंय, काही एरर वगैरे येतोय." मान्य आहे प्रत्येकालाच येणार आहे. शिकण्यासाठीच तर सगळे आलेले आहेत. राइट. तर मला ट्रेनर्सला हक्काने विचारता येईल. हां. सो लिमिटेड स्टुडंटच्या बॅच साइजमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. ओके. आता ही झाली टेक्निकल गोष्ट. पण आपली जी मुलं आहेत, जे मी ऑब्झर्व्ह केलेलं सर मी सुद्धा पूर्ण मराठी शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे हां. आणि अ, त्या सगळ्या फेजेसमधनं आयुष्यातले मी स्वतः गेलेलो आहे. मला माहिती आहे ना आपली मुलं कुठं अडखळणार आहेत हां. आणि मला माहिती आहे की आपल्या आपल्या मुलांना कुठं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कुठं फोकस केला पाहिजे म्हणजे त्यांचं इंटरव्ह्यूमध्ये लवकरात लवकर सिलेक्शन होईल. करेक्ट. ओके. तो एरिया आहे त्यांचा कम्युनिकेशनचा, इंग्लिश ओके. कम्युनिकेशनचा आणि हे माझ्या इतकं चांगलं दुसरं हां. कोणी समजू शकत नाही. जेव्हा मला आजही आठवतं की जेव्हा कॉलेजमधनं सिलेक्शन झालेलं कंपनीमध्ये Accentureमध्ये हं. माझा पहिला जॉब होता. पूर्ण 10 वर्षाचं करिअर तसं Accentureमध्येच झालं. हं. फ्रेशर म्हणून सिलेक्ट झाल्यावरती अगदी आपण मराठीत म्हणतो ना, Accentureमध्ये गेल्यावरती त्या वातावरणाकडे पाहून इंग्लिश बोलताना असं त-त-म-म व्हायचं. कारण कधी ते जास्त करेक्ट. एक्सपोजरच नाही ना. हां. सो बरोबर. अशा त्या सगळ्या समजा आपल्या आय-टीमध्ये फॉरेन क्लायंट्स असतात. हं. डेली मीटिंग्ज असतात. तर तो हेडफोन असा मीटिंग चालू असताना घट्ट कानाला दाबून एक एक शब्द असा कॉन्सन्ट्रेशनने ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागायचा त्यांच्या ॲसेंटपासून. ओके. सो मला माहिती आहे, की ती ठेच मी खाल्लेली आहे सर. सो आपल्या मुलांना ती परत त्यांचे ठेच नाही लागली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना तयार करणे, त्यांच्यावरती मेहनत हां. घेणे, काम करणे आणि मग त्याच्यामुळे कसं होतं, की स्पोकन इंग्लिश, कम्युनिकेशन या गोष्टींवरती सेपरेट ॲड ऑन मेहनत घेतली जाते सर डेली. ओके. कारण टेक्निकल आपण त्याला शिकवलं मान्य आहे. त्याचा हां. रिझ्युमे सिलेक्ट होईल. तो इंटरव्ह्यूला पण जाईल. त्याला बोलताच नाही आलं तर? हां. ओके. तो बोलताना अडखळला तर तो परत रिजेक्टच होणार आहे. करेक्ट. त्याची सिलेक्शनचे चान्सेस वाढले पाहिजेत. त्याच्यामुळं स्पोकन इंग्लिशचं सेपरेट शिकवलं जातं. आणि त्यानंतर बऱ्याचदा काय होतं, की चला इंग्लिश वगैरे थोडं सुधारलं. हं. वाक्य बनवता येतात इंग्लिशमध्ये, सांगता येतात. ओके. म्हणजे कम्युनिकेशन हं. वाईज, स्पीकिंग इंग्लिश. पण इंटरव्ह्यूमध्ये गेलं त्या वातावरणाची भीती वाटते, हां. नर्व्हसनेस असते. बेसिक एचआरचे क्वेश्चन असतात सर. बरोबर. जसं की टेल मी अबाउट युअरसेल्फ आहे. व्हाय शुड वी हायर यू? फिक्स पॅटर्न आहे. हां. त्याची सेपरेट प्रिपरेशन करून घेतली. सो अशा 3 ओके. एरियावरती काम केलं जातं पर्टिक्युलरली. अगदी एवढं की आजकाल काही-काही मुलांना आम्हाला सांगायला लागते, की "बाबांनो इंटरव्ह्यूला जाताना फॉर्मल घालून जा." फॉर्मल हां, म्हणजे हां. काय? खूपच तुमचे काहीतरी मोठे केस वगैरे असतील तर व्यवस्थित थोडेसे केस हां. कटिंग वगैरे करून प्रॉपर एका प्रोफेशनल लूकमध्ये जा. का? कंपनीला आधी एक चांगला माणूस हवाय, नंतर करेक्ट. तो स्किल हवाय. हां. जगातल्या कुठल्याही कंपनीला बरोबर आहे. आधी एक कॅन्डिडेट हा माणूस म्हणून डिसिप्लिन, हां. मॅच्युअर असा हवाय. बरोबर. फॉर्मल ड्रेसमध्ये कुठले-कुठले कपडे येतात हे पण आजकाल सांगायला लागतं. ओके. ते एक वेगळीच गोष्ट आहे. बट हां. या सगळ्या लेव्हलला जेव्हा आपण स्टुडंटवरती काम करतो, ओके. हां. तेव्हा त्या स्टुडंटचं सिलेक्शन लवकर होतं. टेक्निकल, स्पोकन इंग्लिश आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन असं ओके. 3 एरियावरती या 3 एरियामध्ये स्टुडंटवरती डेली काम केलं जातं आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर स्टुडंटची मेहनत. ह्या सगळ्या ओके. गोष्टींच्या कॉम्बिनेशनने एक स्टुडंटचं सिलेक्शन हे लवकर होतं सर. सो सर तुम्ही एक खूप चांगला मुद्दा काढलात, की मला एक प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की तुम्ही कुठेही शिक्षण घ्या, म्हणजे आय-टी क्षेत्रातलं तुम्हाला जर शिक्षण घ्यायचंय, तुम्ही कुठेही घ्या. फक्त जो तुमचा ओनर आहे किंवा जो फाउंडर आहे, जो तुम्हाला तो शिकवणार आहे, तो स्वतः आय-टी फील्डमधला आहे का? हे चेक करा. का? तो जर आय-टी फील्डमधला नसेल, तर एक्झॅक्टली तिथे कसं काम होतं, तिथे काय काम होतं आणि काय शिकवलं पाहिजे, हे त्याला कळणार नाही. सो सरांकडे ॲडमिशन घेण्याचा हा एक फायदा आहे. सरांनी सांगितलंच आहे, की ते स्वतः आय-टी फील्डमध्ये जॉब करत होते. सो त्याच्यामुळे त्यांच्याकडे या फील्डचा खूप चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे इथे येणारा विद्यार्थी जो आहे, तो परिपक्व 100% होतोच, असं मला तरी वाटतंय. सो सर खूप सुंदर तुम्ही आता तुमच्याविषयी सांगितलं, एकंदर संस्थेविषयी पण सांगितलं. सो आता आपण पुढे जाऊयात. तर आपण परत पहिल्यांदा जो अर्धवट प्रश्न सोडला होता त्याच्याकडे येऊयात, की आता तुम्ही तर सांगितलं, की कशा पद्धतीने तुमच्याकडे शिकवण्याची प्रोसेस आहे. पण अगेन समजा आता एआयमुळे जॉब्स गेलेत आणि आणि तुम्ही एआयमुळे जे जनरेट झालेले जॉब आहेत, त्या संदर्भातलं स्किल देण्याचं काम करता.
सो एक्झॅक्टली तुमच्याकडे कुठले कुठले कोर्सेस आहेत जरा त्याविषयी सांगा. सर कसं आहे, आजकाल फ्रेशरसाठी जर टॉपच्या 2 ते 3 टेक्नॉलॉजीज बोलायच्या झाल्या, ज्याच्यामध्ये चांगलं पॅकेज आणि चांगले जॉब कॉल्स आहेत. तर त्याच्यातली पहिली गोष्ट आहे ऑब्व्हियसली कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर. हां. ओके. जर तुमचं इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर या फील्डला आजही मरण नाहीये. हां. बाकी तुम्ही रील्समध्ये काय बघताय, याच्यामध्ये काय बघताय, याने काही फरक पडत नाही. जी रिॲलिटी आहे ते रिॲलिटीच आहे. दुसरी गोष्ट, समजा एज्युकेशन हे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं झालंय, नॉन आय-टी सॉरी. हां. तर त्या केसमध्ये डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे, या सगळ्या गोष्टीला खूप प्रचंड डिमांड आहे. हां. ती का आहे? कारण असं नाही की एवढी मोठी आय-टी इंडस्ट्री फक्त 2-3च टेक्नॉलॉजीजवरती हां. चालते. असं अजिबात नाही. कुणाचा गैरसमज व्हायला नको. तर जेव्हा फ्रेशर म्हणून आपल्याला आपलं करिअर चालू करायचं आहे सर, तेव्हा आपण काय शिकलं पाहिजे, याला 2 ते 3 पॅरामीटर एक्स्ट्रा ॲड होतात. हां. काय पॅरामीटर ॲड होतो? पहिली गोष्ट, जे काही मी आत्ता शिकतोय, ओके, त्या गोष्टीला इंडस्ट्रीमध्ये खूप व्हास्ट प्रमाणामध्ये हां. वापरलं जातंय का? करेक्ट. बऱ्याच साऱ्या आय-टी कंपन्यांमध्ये त्या गोष्टी आहेत का? का? हां. तेव्हाच तेवढे फ्रेशरसाठी जॉब कॉल्स अवेलेबल असतील. करेक्ट. कारण फक्त शिकणं उद्देश नाही. असं नको हं. व्हायला की मी एखादी खूप छान टेक्नॉलॉजी शिकलो, जी खूप लेटेस्ट आहे. पण जर ती खूप रेअर असेल, खूप दुर्मिळ असेल, हां. तर 100 पैकी फक्त 2च कंपन्यांमध्ये त्याच्यासाठी इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत करेक्ट. किंवा हां. ओपनिंग्ज असतात. हं. याच्यापेक्षा मी असं काही शिकलोय, जे 100 पैकी ॲटलीस्ट 50-60 कंपन्यांमध्ये वापरलं जातं. तर ओह! नॅचरली मला इंटरव्ह्यू कॉल जास्त मिळणार आहे. सो हा एक पहिला पॅरामीटर झाला. दुसरा पॅरामीटर, जे काही आपण शिकतोय, त्याला फ्युचर स्कोप पण असला पाहिजे ना. असं नाही व्हायला पाहिजे की ती टेक्नॉलॉजी शिकली, 1-2 वर्ष काम केलं. नंतर ती टेक्नॉलॉजी पूर्ण सोडून द्यायला लागते आणि अजूनच वेगळं काहीतरी शिकायला लागतं. हां. टेक्निकल अपग्रेडेशन त्याच्यामध्ये येणारच आहेत सर. पण हं. ॲटलीस्ट ओव्हरऑल ट्रॅक तरी सेम असला करेक्ट. पाहिजे. ओके. आणि तिसरी गोष्ट, त्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग हा खूप व्हास्ट प्रकारच्या ॲप्लिकेशन्समध्ये जर होत असेल, हां. म्हणजे खूप जास्त प्रकारच्या सॉफ्टवेअर्समध्ये जर ते हं. यूज केलं जात असेल, ओके, तर डेफिनेटली त्याच्यासाठी चांगला स्कोप आणि अपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण आत्ताचा फक्त पहिल्या जॉबचा विचार करून नाही चालायचं आपल्याला. हां. आपल्याला फ्युचरची ग्रोथही पाहिजे ना. करेक्ट. सो त्यामुळे चांगलं पॅकेज आणि सगळ्यात महत्त्वाचं, येस सर, चांगलं पॅकेजही त्या हां. टेक्नॉलॉजीसाठी पाहिजेच. करेक्ट. ते बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हां. सो आत्ता विचार करताना जर फ्रेशरसाठी चांगलं पॅकेज, फ्युचर स्कोप, नंबर ऑफ जॉब अपॉर्च्युनिटीज, हां. अवेलेबिलिटी, या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, डेटा अॅनालिटिक्स या फील्ड सध्या सर खूप उत्तम आहेत फ्रेशरसाठी. मला अजून ज्या लोकांचे एक्झॅक्टली जॉब्स गेलेत, म्हणजे आज पण मी बघितली एक बातमी, की खूप साऱ्या आय-टी कंपन्या अजूनही कर्मचारी कमी करायचं काम करतायत. हां. सो अशा लोकांना समजा त्यांना परत तो जॉब मिळवायचा असेल, हं. तर कुठले स्किल्स त्यांनी घेतले पाहिजेत? सर, जसं तुम्ही म्हणताय, की जी लोकं इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि दुर्दैवाने काही गोष्टीमुळे त्यांचा जॉब गेला, हां. म्हणजे त्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. मग ते कुणाला 2 वर्षाचा असेल, कुणाला 4 वर्षाचा, कुणाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. ओके. आणि त्यांना जर इंडस्ट्रीमध्ये परत चांगल्या ग्रोथने जॉब घ्यायचा आहे हं. सर, तर एआयची सोबत त्यांना घ्यायलाच लागेल. ते ज्या हां. कुठल्या प्रोफाईलमध्ये काम करतायत आय-टी इंडस्ट्रीमध्ये, एआय असं नाही की फक्त डेव्हलपमेंटमध्येच आणि डेटा सायंटिस्टमध्येच आहे, असं नाही. एआय टूल्स हे प्रत्येक जॉब प्रोफाईलमध्ये आहेतच आहेत. ओके. त्याचे डिफरंट बेनिफिट्स आहेत, जसं की हाय लेव्हलवरती आपल्या कामाची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, स्पीड वाढतो, ॲक्युरसी वाढते किंवा थोडंसं वेळ वाचतो ओव्हरऑल. तर करेक्ट. ज्या कुठल्या फील्डमध्ये आपण काम करतोय ना, हं. त्या फील्डचे एआय टूल्स जर आपण शिकलो, तर आहे त्या जॉब प्रोफाईलमध्ये खूप चांगली ग्रोथ घेता येणं गरजेचं आहे. आणि ओके. ज्या लोकांकडे त्यांचं कोर फील्डचं नॉलेज प्लस एआय ॲड ऑन, एआय टूल्सचं नॉलेज आहे, म्हणजे एआय ते त्यांच्या फील्डमध्ये वापरू शकतात किंवा वापरतायत, ओके. त्यांचे जॉब नाही जाते सर, त्यांना चांगली ग्रोथ मिळते. हां. पण मग आता असं काही होऊ शकतं, की समजा एखाद्याचा जॉब आत्ता गेलाय, 1-2 वर्ष वाया गेलेत आणि परत जॉब पाहिजे असेल, तर मग सहज जॉब मिळेल की नाही मिळेल? म्हणजे गॅप पडलाय त्याचा हां. करिअरमध्ये. हां. याच्यामध्ये सर मला सांगायचं आहे सर्वांना, की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हा प्रामाणिक प्रयत्न ठेवा, की आपला करिअरमध्ये गॅप हा होणारच नाही. आता गॅपमध्ये 2 प्रकार आहेत. एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालंय आणि त्याला त्याचा पहिलाच जॉब नाही मिळाला, तर हं. तो गॅप एक सेपरेटली कन्सिडर होतो. हं. आणि दुसरं, की एखाद्याला इंडस्ट्रीमध्ये 2-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हं. काही कारणामुळे त्याचा गॅप झाला आणि नंतर हे करायचं. हां. तर पहिल्या सिच्युएशनमध्ये आपण बोलूया, जे फ्रेशर ग्रॅज्युएट आहेत, सर त्यांचं करिअर गॅप का होतो? त्याचं मेन कारण काय आहे, की आपण आहे ना डिग्रीवरती खूप एक्स्ट्रा डिपेंडंट असतो, की माझी डिग्री झाली किंवा होणार आहे पुढच्या वर्षी, यावर्षी, म्हणजे मला जॉब मिळणारच. हां. मग ते बाहेर पडल्यावर ते
जी वास्तविकता आहे, जी रिॲलिटी आहे, ती समजायला आहे ना कुणाला काही महिने लागतात, कुणाला काही आठवडे लागतात आणि कुणाला काही वर्षही लागतात. बरं. सो आपण आपल्या ग्रॅज्युएशनला असताना जर सुरुवात केली, तर आपलं ग्रॅज्युएशन पास आउट झालं. त्याच्यानंतर आपल्याला जास्त करियर गॅप न होता, आपण आधी सुरुवात आपल्या टेक्निकल अपग्रेडेशनला केली असल्यामुळे आपला करियर गॅप होणार नाही. ओके. ओके, ही पहिली गोष्ट. आता दुसरी कॅटेगरी शक्यतो ज्या आपल्या लेडीज आहेत, ज्या महिला आहेत, हं. 3-4 वर्षाचं करियर झालं, त्याच्यानंतर लग्न आहे, प्रेग्नन्सी आहे. या नॅचरल जबाबदाऱ्यांमुळे करियर गॅप होतो, ही एक गोष्ट आहे. तर त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे, की प्रत्येक कंपन्यांमध्ये आजकाल ज्या टेक्निकल एक्सपिरियन्स असलेल्या लेडीज आहेत, त्यांना परत त्यांनी जॉब जॉइन करावा, यासाठी त्यांना खूप एक मोटिव्हेशन दिलं जातं. ओके. खास त्यांच्यासाठी काही रिझर्व्ड आपण म्हणतो, की जॉब सीट्स. ओपनिंग्ज असतात. येस, ओके. सीट्स असतात आणि त्या प्रोग्राम्सला खूप छान-छान नावं सुद्धा दिली जातात कंपन्यांकडून. ओह! प्रत्येक कंपनी प्रमोट करते. ओके. कारण महिलांमध्ये, लेडीजमध्ये कुठेतरी सिन्सिअरिटी हां. हा एक खूप इम्पोर्टंट करेक्ट. एक गुण त्यांच्यामध्ये असतो. फक्त कंपन्यांचं काय म्हणणं आहे, की ठीक आहे, ज्या काही नॅचरल कारणामुळे गॅप हां. झालेला आहे तो उद्या. पण आत्ताचं लेटेस्टमध्ये जे काही चालू आहे हां. इंडस्ट्रीमध्ये, जे काम करण्यासाठी पाहिजे ना, ते शिकून घ्या आणि त्या स्किल सहित जॉबला आहे. ओके. पास्टमुळे काही करियर गॅप झाला दॅट्स ओके. ओके, एक्सपिरियन्स आहे ओके. पण आत्ताचं जे लेटेस्ट लागतंय कामाला, ते शिका. त्या लेटेस्ट स्किल सोबत या, आम्ही तुम्हाला जॉब देतोय. वाह! ओके. अशा गोष्टी आहेत सर. सो ओके. येस, करियर गॅप नंतरही जॉब हा मिळू शकतो. कारण कुठेतरी जी मिळतोच, जी व्हॅल्यू आहे ती अ, त्याच्या एक्सपिरियन्सला ॲज वेल ॲज जर फ्रेशर असेल तर त्याच्याने काय लेटेस्ट अपग्रेड केलंय, ह्याला जास्त आहे. ओके. आणि खूप साऱ्या नो क्रायटेरिया कंपनीज असतात, हं. ज्यांचं हायरिंगसाठी असा एज वगैरेचा इतका जास्त क्रायटेरिया नसतो, हं. पास आउटचा वगैरे. लेटेस्ट स्किल सेट त्यांना पाहिजे असतात. हां, आणि मी ओके. म्हणतो की जर खूप जास्त गॅप आहे ना, आपण खूप जास्त लगेच मोठ्या पॅकेजची अशी अपेक्षा न ठेवता, आधी आपली सुरुवात कशी होती याची तर हां. अपेक्षा ठेवू. कारण करेक्ट. एकदा आपली सुरुवात झाली, आपलं करियर थोडंसं 1-2 वर्ष पुढे गेलं, रिस्टार्ट झालं थोडक्यात मी हां. म्हणेल, किंवा फ्रेशर असेल तर स्टार्ट झालं. तर त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती आपल्याला सर ग्रोथ मिळणारच आहे ना. तर सरांनी हा खूप सुंदर मुद्दा एक्सप्लेन केलाय, की समजा आत्ता हा पॉडकास्ट कोणी एखादी स्त्री हाउसवाईफ बघत असेल आणि तिला तिचं करियर पुन्हा रिस्टार्ट करायचं असेल, तर ते आता शक्य आहे. सरांनी जे एक्सप्लेन केलंय, की कंपन्यांमध्ये अशा स्पेशल काही सीट्स असतात, ज्याच्यामध्ये अशा महिलांना पुन्हा एकदा जॉबवर येण्याची, जॉब मिळवण्याची संधी असते. सो नक्कीच तुम्हाला जर ही संधी पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्ही सरांना फॉलो करा. सरांशी कॉन्टॅक्टमध्ये या. सर नक्कीच तुम्हाला त्याविषयी गाईडन्स करतील. ओके. तर आता पुढे जाऊयात. सो आपण बऱ्यापैकी बघतो, की आय-टी क्षेत्रामध्ये फेक एक्सपिरियन्स मिळवण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत आणि ते मिळवून लोकं चांगल्या पगाराची नोकरी मिळवतात. तर हे खरंच योग्य आहे, खरं आहे काय? ही झाली नाण्याची पहिली बाजू. आता त्याची दुसरी बाजू ही आहे, नोकरी मिळवल्यानंतर पहिली गोष्ट एक सगळ्यांनी लक्षात घेणं आहे. आज 2026च्या जवळपास जूनमध्ये आपण बोलतोय. तर जर एक फ्रेशर स्टुडंट ज्याला असं वाटतं, की माझा करियर गॅप झालाय आणि मी फेक एक्सपिरियन्स लावतो आणि तो कुठेच पकडला नाही जाणार. हे जर त्याला वाटतंय ना, हं. तर त्याने फक्त एवढा विचार करायचा आहे, की जी इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स लोकं आहेत ना, हां. ज्यांनी हे सगळे चॅलेंजेस फेस केलेत, ते आपल्यापेक्षा 10 पट पुढचा विचार ऑलरेडी करून बसलेत. हां. त्यांना माहिती आहे, की कसा तो ओळखायचा जेन्युइन एक्सपिरियन्स कुठला आहे आणि नाही. तर मल्टिपल राउंड्समध्ये व्हेरिफिकेशन होतं स्टुडंटची आपली. ओके. त्याच्यामुळं लाखो रुपये आणि वेळ स्टुडंटचा वाया जातोच. हं. ही पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतरची गोष्ट आहे, तो फेक एक्सपिरियन्स पकडलाही जातो आणि पकडल्या गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडे त्याचे पैसे पण वाया गेलेले असतात, एनर्जी पण वाया गेलेली असते, कुठेतरी आत्मविश्वास गमावलेला असतो आणि मग कुठे काहीच होत नाही सर. हां. असं आहे. सो ह्या गैरसमजात नाही राहायचं. ते दिवस आता गेले. 2026 ऑनवर्ड्स ते दिवस गेले. ओके. किंवा मी फेक एक्सपिरियन्स लावला आणि कंपनीमध्ये टिकलो आणि याही पुढची गोष्ट, तुम्ही तो एक्सपिरियन्स लावला. म्हणजे हां. आता मी 10 वर्ष आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. समजा एखाद्याने लावला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, तो त्याच्या कामाचा प्रोजेक्टवरती रिअल टाईम कामाचा पहिला दिवस आहे. हं. त्याचं जे बेसिक वागणं, बोलणं, त्याच्या कामाच्या टर्म्स तो कशा बोलतोय, हे जे आहे ना, हां. याच्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस खूप झाले तुमच्या मॅनेजर, टीम लीडला समजायला, की अरे हा फेक एक्सपिरियन्स लावून आलाय. ओह! 2 दिवस, 1 दिवस, 2 दिवस मॅक्स. हां. लगेच कळून जातं सर. लगेच कळून ओके. जातं. मग समजा असा फेक एक्सपिरियन्स एखाद्याने लावलाय आणि तो पकडला गेलाय, तर पुढे काय होतं मग? करियर बरबाद होतं. साधी गोष्ट आहे.
बरबादच होतं ना. तो स्टुडंटचा सर त्याचा आयुष्यात परत आय-टी करिअरमध्ये उभे राहण्याचा कॉन्फिडन्स ना 99% संपलेला असतो. का? ओके. या फेक एक्सपिरियन्सच्या नावाखाली आहे ना स्टुडंट्स जवळपास लाखो रुपये सर 3-3, 4-4 लाख, 2 लाख तर कमीत कमी पे करतात. ओह! सो ते फायनान्शियल बर्डन आलेलं असतं. ओके. त्यानंतर कुठेतरी खोटं-नाटं सगळं डॉक्युमेंट्स दाखवलेलं हं. असतं. ओके. ते पकडलं गेल्यावर त्यांचा एक कॉन्फिडन्स खूप संपून जातो. मग ते दुर्दैवाने कुठेतरी आहे ना, नॉन टेक्निकल फील्डमध्ये काहीतरी जॉब करायला लागतात. जे ओके. एक स्वतः चांगलं आय-टी करियर घडवू शकत होते. सो असल्या मोहात कुणीच पडायचं नाही. मग ओके. बऱ्याच जणांना हा प्रश्न वाटेल, की ठीक आहे सर, आम्ही गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करत होतो किंवा जसं मी म्हटलं आपण मगाशी बोललो, की लेडीजच्या केसमध्ये हां. नॅचरल काही जबाबदाऱ्या आहेत, हं. लग्न आहे, प्रेग्नन्सी वगैरे या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे गॅप होतो. तर जो आहे त्या रिअलिस्टिक गोष्टी कंपन्यांसमोर मांडा. आजकाल हो. कंपन्यांना एक चांगला आणि प्रामाणिक माणूस आधी पाहिजे. करेक्ट. मग तो टेक्निकली स्किल्ड पाहिजे. कारण बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही कंपनीला आधी चांगला माणूस पाहिजे एक एम्प्लॉयी म्हणून. करेक्ट. तो माणूस म्हणून करेक्ट असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. एक एम्प्लॉयी म्हणून बरोबर. आणि त्यानंतर त्याच्याकडे स्किल्स पाहिजे. सो एक 5-10% एखादी कंपनी स्किलमध्ये ॲडजस्ट करेल. हां. नाही येते ना, ओके 70-80% येते, 20% आम्ही शिकवतो. ओह! पण या बाकीच्या गोष्टीमध्ये कोणी ॲडजस्ट करत नाही. मग समजा पकडला गेलाय, तर मग जसं आपण म्हणतो, की त्याची प्रोफाईल म्हणा किंवा त्याचा रिझ्यूमे म्हणा, तो काय म्हणतो रेड होतो किंवा असं काही होतं का? सर हे ऑफिशियली कुणी सांगणार नाही. हं. पण अ, कुठेतरी त्याला खूप जास्त हॅम्पर होतंच, कुठेतरी तो ब्लॅकलिस्ट होतोच. हां. हे हे कुठे तुम्हाला ऑफिशियली कुठल्या पोर्टलवरती कोणी सांगणार नाही. हं. कारण कंपन्यांना पण खूप चॅलेंजेस आलेत. त्यांचाही खूप वेळ, पैसा वाया गेलेला आहे या हां. सगळ्या प्रकारांमुळे मागच्या काही वर्षामध्ये. त्याच्यामुळे इंटरनली त्यांनी पण त्यांचे सोल्युशन्स फाइंड केलेले आहेत. ऑफिशियली तुम्हाला कोणी सांगणार नाही. ओके. ओके. बट मी या पॉडकास्टवरती ऑन कॅमेरा सांगतो, की असं अजिबात करू नका आणि असं नाही, की सर करियर गॅप आहे म्हणजे प्लेसमेंट होत नाही. हं. नावासहित उदाहरण देतो. आय थिंक येस इन्फोटेकच्या आपल्या सांगली ब्रँचची एक स्टुडंट आहे. हं. सोनाली असं काहीतरी नाव तिचं होतं मला हं. आठवतंय. जवळपास सर 2016 का 17 सालचं पास आउट आहे तिचं. हां. आज आपण 2026 मध्ये बोलतोय. जवळपास हं. 9 ते 10 वर्षांचा तिचा करियर गॅप हां. झालेला. आता दीड महिन्यापूर्वी एआय-एम-एल इंजिनिअर या लेटेस्ट जॉब प्रोफाइलमध्ये सर तिचं ओह! सिलेक्शन झालंय. ओके. ओके. सॉरी सोनाली नाही, किरण नाव होतं. ओके. किरण. ओके. सांगली ब्रँचची आपल्या स्टुडंट होती. मी ओके. म्हणजे ब्रँचच्या ऐवजी मी तिचा करियर गॅप किती होता त्याच्यासाठी हे उदाहरण दिलं. हं. ओके. ओके. सो असं काही नाहीये. सुरुवात तर करा. आहेत कंपनीज तुम्हाला जॉब देण्यासाठी. दे आर रेडी. तुम्ही जेन्युइनली तुमचं स्किल सेट तर घेऊन जावा. समजा आपले व्ह्यूअर्स आहेत आणि त्यांना समजा आता ॲडमिशन घ्यायचंय, ठरवलंय, की मला आता आय-टी क्षेत्रामध्ये करियर करायचंय आणि तुमच्याकडे शिकायचंय, तर मग प्रोसिजर काय आहे? प्रोसिजर ही आहे, की जसं ज्या आपल्या ब्रँचेस आहेत, आत्तापर्यंत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये कराड, अमरावती, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा. सो या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्याच ठिकाणी ते आपण अवेलेबल करून दिले, की लेटेस्ट स्किल हं. सेट ते तिथे शिकतील आणि याचा एक दुसरा फायदा पण असतो, की राहण्या-खाण्याची कॉस्ट ही आजकाल खूप मोठी झालेली आहे हां. पुण्यासारख्या शहरामध्ये. तर तो खर्च पॅरेंट्सचा वाचेल आणि कुठेतरी तेवढं तरी मुलांना असं वाटेल, की "हां, बाबा मी माझ्या आई-वडिलांवरती तेवढं बर्डन टाकत नाही फायनान्शियल." हां. ती एक गोष्ट आहे. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अजून येस इन्फोटेकच्या जिथे ब्रांचेस चालू झालेल्या नाहीयेत, हां. जिथे होणार आहेत, असे विद्यार्थी पुण्यामध्ये हेड ऑफिसला येऊनही हे ट्रेनिंग करू शकतात आणि ओके. जर ते पॉसिबल नसेल, तर ऑनलाईन मोडमध्ये सेम क्वालिटी ट्रेनिंग हे पुणे हेड ऑफिसमधून प्रोव्हाईड केलं जातं. ओके. सो त्या अशा प्रकारे स्टुडंट ते जॉइन करू शकतात. सो समजा आता खर्चाचा विचार जर आपण केला, तर आय-टी क्षेत्रातला जॉब म्हटल्यावर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हवाच आहे. मग त्या संदर्भात तुमच्याकडून काही सपोर्ट मिळतो का त्या विद्यार्थ्याला स्वतः खरेदी करावा लागतो? तर आजकाल कसं आहे, जवळपास आय-टीमध्ये जर आपल्याला जायचं आहे, तर इन्स्टिट्यूटचा सपोर्ट मिळतो कुठे? जर तो इन्स्टिट्यूटमध्ये आहे, हं. त्याला त्यावेळेस शिकायचं आहे तर. तिथे त्याला सिस्टम अवेलेबल करून दिल्या जातात. पण हां. सर कसं आहे, तेवढा वेळ स्टुडंटला आजकाल पुरेसा होत नाही. हां. ही रिॲलिटी आहे सर. जे बरोबर. फॅक्ट आहे तो फॅक्ट. हं. त्यामुळे मी अजिबात असं म्हणत नाही, की तुम्ही नवीन लॅपटॉप घ्या. अजिबात नाही. त्याला हं. तेवढे पैसे खर्च करण्याची गरज नाही. सर रिफर्बिश लॅपटॉप म्हणून कन्सेप्ट आहे, जी आजही ओके. बऱ्याच लोकांना हां. माहीत नाही. आय-टी कंपनीमध्ये रियूज झालेले रिफर्बिश लॅपटॉप असतात. जसे हं. रिफर्बिश मोबाईल असतात तसे लॅपटॉप. खूप चांगल्या प्रकारचा लॅपटॉप हा सर
तो नवीन घ्यायला गेलं तर जवळपास 70,000-80,000ला जाईल. त्या सेम कॉन्फिगरेशनचा, चांगल्या कॉन्फिगरेशनचा आपल्याला जवळपास 25,000-30,000मध्ये हां. मिळून जातो सर आणि वापरायला पण खूप चांगले असतात ते. त्याच्यामुळे रिफर्बिश लॅपटॉप घ्या, पण एक स्वतःचा लॅपटॉप असू द्या. हां. का? प्रॅक्टिस करण्यासाठी तो तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे. एक वेळ करेक्ट. मोबाईल अजिबात चांगला घेऊ हं. नका. मोबाईल साधा स्मार्टफोन असला तरी चालेल. पण लॅपटॉप रिफर्बिश, सिंपल, स्वस्तवाला तो असू द्या. प्रॅक्टिस करायला खूप फायदा होतो सर विद्यार्थ्यांना. ओके. सो सरांनी आता एक्सप्लेन केलंय, की तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर एक्झॅक्टली प्रोसिजर काय आहे आणि जर तुम्ही आय-टीत जॉब करायचा तुम्हाला, तर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असणं का गरजेचं आहे? सो सर आता शेवटाकडे आपण येऊयात. सो मला हे म्हणायचं आहे, की आत्ता लेटेस्ट जी मुलं ग्रॅज्युएशन झाली आहेत किंवा मागच्या 2 वर्षात झाली आहेत किंवा ज्यांचा करियर गॅप झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त डिग्रीच्या भरोश्यावरती बसू नका, की माझ्याकडे डिग्री आहे, जॉब मिळेल. ते वर्क होत नाही. हं, दुसरी गोष्ट, कुठल्याही जॉब पोर्टलच्या भरोश्यावर बसू नका, कारण जॉब पोर्टल ही फ्रेशरसाठी बनलेलीच नाहीयेत. हं. ती एक्सपिरियन्स लोकांसाठी. तुम्ही ते वापरायचंय जेव्हा तुमच्याकडे कमीत कमी 1.5 ते 2 वर्षांचा एक्सपिरियन्स होणार आहे. सगळ्यात सिंपल आहे. लेटेस्ट कुठल्या आय-टी टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला करियर करायचं आहे. तुमचा काय इंटरेस्ट आहे, त्याच्यानुसार एक करियर ट्रॅक ठरवा आणि त्या करियर ट्रॅकमध्ये जे स्किल्स आपल्याला लागतात, ते हं. स्किल्स लवकरात लवकर अपग्रेड करा. ते शिका आणि त्या पर्टिक्युलर स्किलमध्ये येस इन्फोटेकची आपली जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे. ओके, ट्रेनिंग नंतर तुम्हाला प्लेसमेंटचा असिस्टन्स सुद्धा दिला जातो. सो ओके. हा जर ट्रॅक जर तुम्ही फॉलो केला, तर लवकरात लवकर जसं बाकीच्या बऱ्याच साऱ्या आपल्या हजारो स्टुडंटचं आय-टी करियर चालू झालेलं आहे. तसं तुमचं सुद्धा लवकरात लवकर आय-टी करियर चालू होईल. सो अर्थात मला तो एक प्रश्न विचारायचा राहिलाच होता, की समजा तुमच्याकडे एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थीने कोर्स केला, हां. तर प्लेसमेंटसाठी तुमचा काय एक्झॅक्टली सपोर्ट मिळतो? पहिली गोष्ट कसं आहे सर, सगळ्यात महत्त्वाचं स्टुडंटने शिकणं कशासाठी आहे? प्लेसमेंट मिळण्यासाठी. हां, त्यांना पहिला जॉब मिळाला पाहिजे म्हणूनच ते शिकतात आणि हीच रिॲलिटी हां. आहे. ओके. सो प्लेसमेंटसाठी सपोर्ट असा असतो. पहिली गोष्ट प्लेसमेंट हे असं वर गोड-गोड बोलून होत नाही सर. हां, त्यासाठी डेडिकेटेड टीम लागते जी प्लेसमेंट्सवरती काम करते. हां. ओके. सो आपल्या येस इन्फोटेकमध्ये खूप डेडिकेटेड आणि लार्ज अशी प्लेसमेंट टीम आहे. प्लेसमेंट ओके. ऑफिसर्स आहे. ओके. सो त्यांचं काम कधीपासून चालू होतं? जेव्हा स्टुडंटचं ट्रेनिंग चालू होतं, हां. तेव्हा सुरुवातीपासून त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन, बेसिक इंग्लिश ओह! हं. स्पोकन त्याच्यावरती काम करायला चालू केलं जातं. त्यानंतर त्यांचं बेसिक इंटरव्ह्यू प्रिपरेशन चालू केलं जातं, ट्रेनिंग चालू असताना. ओके. मग ट्रेनिंग संपत आल्यानंतर आता पुढे स्टुडंटला इंटरव्ह्यूला पाठवायचं. इंटरव्ह्यूवर समोर स्टुडंटच्या आधी कोण जाणार आहे? तर त्याचा रिझ्युमे जाणार आहे. हां. सो रिझ्युमे प्रिपरेशन आपल्या इन्स्टिट्यूटकडून ओके. त्यांना करून दिलं जातं किंवा त्याच्यामध्ये गाईड केलं जातं. त्यानंतर अचानक इंटरव्ह्यूला गेल्यावर विद्यार्थ्यांनी गडबडून जाऊन असं होतं ना बऱ्याचदा आपल्याला होतं. येत सगळं असतं, पण हं. आपण त्या मोमेंटला आपण ब्लँक होतो. हां. तर हे होऊ नये म्हणून मॉक इंटरव्ह्यूजच्या थ्रू त्याची प्रिपरेशन अगोदर करून ओके. घेतली जाते आणि त्यानंतर त्याला शेड्यूल्ड इंटरव्ह्यू कॉल्स प्रोव्हाईड केले जातात. ओके. सो आणि एखाद्या ठिकाणी जर तो फेल झाला, होतं असं नाही की प्रत्येकच जण पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये पास होतो. तर त्याला नेक्स्ट इंटरव्ह्यू कॉल सुद्धा दिले जातात. जेणेकरून ओके. त्याचं आय-टी करियर चालू झालं पाहिजे आणि जे एकदा तो सक्सेसफुल झाला, त्याचा एक पहिला जॉब त्याला मिळाला, तोच आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो सर. म्हणजे ओह! तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आपल्या येस इन्फोटेकमध्ये कुणाचा बर्थडे, कुणाचं काय आहे, इव्हन माझा सुद्धा बर्थडे. कुठल्याच गोष्टीला सेलिब्रेट करायला अलाउडच नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट सेलिब्रेट ओह! करतो. आपल्या स्टुडंटला मिळालेला जॉब, त्याचं करियर ओके. जेव्हा चालू होतं, ती एकमेव गोष्ट आपल्या येस इन्फोटेकमध्ये सेलिब्रेट होते. तोच आमच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो सर, वाह! माझ्यासाठी, माझ्या पूर्ण टीमसाठी. वाह! वाह! क्या बात! सो सरांनी हे सुद्धा एक्सप्लेन केलंय, की तुम्ही जर इथे एज्युकेशन घेताय, तर तुम्हाला तो जॉब मिळवण्यापर्यंत पूर्ण मेहनत करण्यासाठी एक पर्टिक्युलर टीम आहे. तुम्हाला गाईड करण्यासाठी एक पर्टिक्युलर टीम आहे. सो त्याच्यामुळे जॉब मिळणं खूप सहज आणि सोपं होतं. तर तुम्हालाही असं वाटतं, की तुम्हाला तुमचं आय-टी करियर सुरू करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच आता एस इन्फोटेकला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय. WhatsApp करा किंवा तुम्ही फोन कॉल करा. नक्कीच सरांची टीम तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि तुमचं आय-टी करियर नक्कीच सुरू होईल. सर आता खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलंय. बराच वेळ झाला आपण गप्पा मारतोय. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुम्हाला गोष्ट फायद्याची आहे आपल्या पॉडकास्ट चॅनलला, की तुम्ही मला इथे दुसऱ्यांदा बोलवलंत. विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत एक कम्युनिकेट करण्याची, त्यांच्यासोबत कनेक्ट होण्याची एक संधी मला दिलीत. याबद्दल तुमचे सुद्धा खूप आभार सर. धन्यवाद सर.
तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.